नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या आमोद संस्कृत या पाठ्यपुस्तकाच्या अंतर्गत 8वीच्या संस्कृतच्या या वर्गामध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण इयत्ता पहिलीमध्ये भाषा विषयांची पहिली बाराखडी आपण ऐकली होती आणि वाचली सुद्धा होती, त्याच पद्धतीनं इयत्ता 8वी ही संस्कृत विषयाची पहिली आहे आणि या 8वीमध्ये संस्कृत विषयाची आपल्याला बाराखडी गिरवायची आहे. नव्हे ऐकायची सुद्धा आहे आणि कंठस्थ सुद्धा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत विषयामध्ये कंठस्थीकरण म्हणजे पाठांतराला फार महत्त्व आहे. जेवढं उच्चारण स्वच्छ शुद्ध तेवढं स्पष्ट, तेवढंच पाठांतर लयबद्ध रीतीने आणि कानाला सुमधुर असं वाटतं. त्यामुळं आपण इयत्ता 8वीच्या आमोद या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रार्थनेपासून पाठांतराच्या या ऑडिओला आपण सुरुवात करीत आहोत. एकेका भागामध्ये एक एक ऑडिओ आपण ऐकणार आहोत. सुरू करूयात प्रार्थनेपासून. प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि शारदां देवीं वीणापुस्तकधारिणीं विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः.